तर पहा मुलांनो, इथे आपण खालील संचित वारंवारता जी सारणी आहे ते आपल्याला इथे पूर्ण करायची आहे. म्हणून इथे जे वर्ग मासिक उत्पन्न रुपये आपल्याला दिलेले आहे ते आहे 1000 आणि दिलेले आहेत इथे आपल्याला 5000. मासिक जे उत्पन्न आहे ते आहे 5000 आणि 10000. 10000, 15000, 15000 आणि 2000, 2000 ते 25000 इथे दिलेला आहे. आणि जे वारंवारता आहे ते दिलेले आहे 45, 19, 16, 2 आणि 5. एकूण किती होतात तर 87 असे होतात. व पेक्षा जास्त किंवा तेवढीच संचित वारंवारता जी आहे ते आपल्याला इथे काढायची आहे, म्हणून ते आपण इथे काढून घेतलेली आहे. तर बघा इथे 87 ही वारंवारता जी आहे ते आपण काढून घेतलेली आहे. दुसरे आहे 87 वजा 45 बरोबर किती तर 42. मग इथे येणार आहे 42 आपल्याला इथे आलेलं आहे. म्हणून आता जी दुसरी वारंवारता आहे ती आपली येणार आहे 42 वजा 19 किती आलेलं आहे बघा तर 23 आलेली आहे. म्हणून इथे 23 वजा किती तर 16 किती आलेले आहे तर 7. मग 7 वजा किती तर 2 आपली किती वारंवारता आलेली आहे तर 5 ही आलेली आहे. तर अशा प्रकारे आपण ही जी सारणी आहे ती देखील पूर्ण केलेली आहे. आता इथे जो दुसरा प्रश्न आहे तो आहे की एका वर्गातील 62 विद्यार्थ्यांना गणित विषयात 100 पैकी मिळालेले गुण खाली दिलेले आहेत. बघा 0 ते 10, 10 ते 20 हे वर्ग घेऊन वारंवारता सारणी आणि संचित वारंवारता जी सारणी आहे ते आपण इथे काढायची आहे. बघा इथे आपल्याला काही नंबर्स दिलेले आहे, काही संख्या दिलेल्या आहेत, त्यावरून आपल्याला इथे कुठली सारणी काढायची आहे तर वारंवारता सारणी आणि संचित वारंवारता सारणी काढायची आहे. पुढील प्रकारे आपण ती इथे काढून घेतलेली आहे. तर बघा त्याचं जे उत्तर आहे ते आपण इथे नोंदवलेलं आहे. तर दिलेल्या संख्यानुसार आपण इथे संचित वारंवारता सारणी जी आहे ती काढून घेतलेली आहे. वर्ग किती आहेत 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 90 आणि 90 ते 100 असे वर्ग जे आहे ते आपण इथे घेतलेले आहे. ताळांच्या खुणा त्यानुसार आपण इथे घेतलेला आहे 3, 3 ह्या 5 आणि 4 9, 5 आणि 4 9, 5, 5 10 आणि 4 3 13. त्यानुसार इथे ताळाच्या खुणा घेतलेल्या आहे 5 आणि 1 6, 5 आणि 1 इथे घेतलेले आहे 6 आणि ही 3. तर अशानुसार ताळांच्या ज्या खुणा आहे आपण ते घेतलेले आहे 3, 3 9, 9 13 6, 5 6, 5 आणि 3. तर एकूण किती होतात तर n बरोबर 62 अशा होतात. आता इथे पेक्षा जास्त किंवा तेवढीच संख्या वारंवारता जी आहे ते आपण इथे ती देखील इथे काढून घेतलेले आहे. बघा 62 मधून आपण हे 3 जे आहे ते मायनस केलेले आहे, आलेले आहे 59. 59 मधून -3 करायचे आहे, आलेले आहे 56. 56 मधून 9 जे आहे ते मायनस केले आपण 47. 47 मधून पुन्हा 9 जे आहे ते मायनस केलेले आहे, आलेलं आहे 38. 38 मधून आपल्याला 13 जे आहे ते मायनस करायचे आहे, आलेलं आहे आपलं 25. 25 मधून 6 आपण मायनस केले 19. 19 मधून 5 आपण मायनस केले 14. 14 मधून 6 आपण मायनस केलेले आहे, आलेलं आहे 8. 8 मधून 5 जे आहे ते आपण मायनस केलेले आहे, आलेलं आहे 3. तर अशी जी सारणी आहे ते आपण इथे कंप्लीट केलेले आहे. आणि त्यानुसार काही प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचारले जातील, त्याचे उत्तरे देखील आपण देणार आहोत. बघा 40 किंवा 40पेक्षा अधिक गुण मिळवणारे जे विद्यार्थी आहेत ते किती आहेत तर ते जे विद्यार्थी आहेत ते आहे 40 किंवा 40पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी जे आहेत ते आहे 38. आणि दुसरा प्रश्न आहे 90 किंवा 90पेक्षा अधिक गुण मिळवणारे जे विद्यार्थी आहेत ते किती आहेत तर ते विद्यार्थी इथे 3 आहेत. आणि आपला जो तिसरा प्रश्न आहे 60 किंवा 60पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी किती असणार आहे तर 60पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी आहे 19. पुढचा प्रश्न आहे 0 ते 10 या वर्गाची पेक्षा जास्त किंवा तेवढीच संचित वारंवारता किती तर ते आपण इथे सांगितलेलं आहे 0-10 या वर्गाची पेक्षा जास्त किंवा तेवढीच संचित वारंवारता आहे 62 एवढी. आणि आता केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे ही देखील आपण शिकणार आहोत. तर केंद्रीय प्रवृत्तीचे जी परिणामे आहेत ती बघा अशी आहेत की सर्वेक्षणाने मिळवलेल्या सांख्यिक सामग्रीमध्ये सामान्यपणे एक गुणधर्म आढळतो. सामग्रीतील एखाद्या संख्येच्या आसपास इतर संख्येची गर्दी
ही अधिक झालेली दिसते. मग समूहाच्या या गुणधर्माला समूहाची केंद्रीय प्रवृत्ती असे देखील म्हणतात. समूहातील ज्या संख्येच्या आसपास इतर संख्येची गर्दी असते ती संख्या त्या समूहाचे प्रतिनिधित्व करत असते. तर बघा, ती संख्या त्या संख्येचे काय करते, तर समूहातील ज्या संख्येच्या आसपास इतर अधिक गर्दी असते त्या संख्येचे काय करते, प्रतिनिधित्व करते असे आपण मानतो. मग अशा संख्येला केंद्रीय प्रवृत्तीचे काय म्हणतात, तर केंद्रीय प्रवृत्तीचे परिणाम असे म्हणतात. आता पुढील आपल्याला मध्य जो आहे तो इकडे बघायचा आहे. तर सामग्रीतील सर्व संख्यांच्या अंकगणितीय सरासरीला त्या सामग्रीचा मध्य असं म्हटलं जातं. म्हणजे सामग्रीचा मध्य बरोबर काय येणार आहे, सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज छेद सामग्रीतील प्राप्तांकांची एकूण संख्या. ती बघा 25, 30, 27, 30, 25 या प्राप्तांकाचा आपण मध्य काढलेला आहे. म्हणून 25 अधिक 30 अधिक 27 अधिक 23 अधिक 25 छेद किती, तर 5. ह्या 5 संख्या आहे म्हणून आपण 5 छेदस्थानी घेतलेला आहे. त्यांची बेरीज आपण केलेली आहे, आलेली आहे 130 छेद 5. 5ने आपण 130ला भागितलेला आहे. आपला भागाकार आलेला आहे 26. आता आपल्याला इयत्ता 9वीच्या 35 विद्यार्थ्यांना प्रथम सत्र परीक्षेत बीजगणितामध्ये 40 पैकी मिळालेले गुण खालीलप्रमाणे त्यांनी इथे दिलेले आहे. त्याचा आपल्याला मध्य काढायचा आहे. तर ह्या सगळ्या गुणांचा आपल्याला काय करायचं आहे, मध्य काढायचं आहे. म्हणून येथे प्राप्तांकाची संख्या जास्त असल्यामुळे बेरीज तर करता येईल, परंतु आकडेमोड क्लिष्ट होईल. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, इथे 3 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 30 गुण आहेत. म्हणून त्यांच्या गुणांची बेरीज 30 अधिक 30 अधिक 30 बरोबर किती, 90 करण्याऐवजी 30 गुणिले 3 बरोबर 90 अशी करणे सोयीचे आहे. त्यासाठी वारंवारता सारणी आपल्याला काय करणार आहे, उपयोगी पडणार आहे. तर बघा, इथे जी वारंवारता सारणी आहे ते आपण इथे करून घेतलेले आहे. गुण जे आहे ते आहे 14, 15, 16, 17, 20, 23, 25, 30, 35, 36, 37, 39 आणि 40 असे गुण आपण इथे नोंदवलेले आहेत. आणि विद्यार्थ्यांची संख्या बघा 1, 2, 5, 7, 2, 3, 2, 3, 3, 2, 2, 4, 3, 3 अशा विद्यार्थ्यांना अशा प्रकारे काय केलेलं आहे, तर गुण मिळालेले आहे. ते टोटल संख्या किती आहे, तर 35 आहे. मग त्याचा FI आणि XI देखील आपण इथे करून घेतलेला आहे. 14 गुण मिळालेले विद्यार्थी किती आहे, एकच आहे. म्हणून 14 गुणिले 14, 14 एक किती होतात, तर 14. 15 गुण मिळालेले जे विद्यार्थी आहेत ते आहे 2. म्हणून 15 गुणिले 2, 15 दुने 30. आता 16 गुण मिळवलेले विद्यार्थी आहे 5. म्हणून 16 गुणिले 5 बरोबर किती आलेले आहे, 80. 17 गुण मिळवलेले विद्यार्थी 2 आहेत. म्हणून 17 गुणिले 2, 17 दुने 34. 20 गुण मिळवलेले विद्यार्थी 3 आहे. म्हणून 20 गुणिले 3 किती आलेले आहे, 20 त्रिक 60. 23 गुण मिळालेले विद्यार्थी आहे 2. 23 गुणिले 2, 23 दुने 46. 25 गुण मिळालेले विद्यार्थी 3 आहे. म्हणून 25 गुणिले 3, 25 त्रिक 75. 30 गुण मिळवलेले विद्यार्थी आहेत 30. म्हणून 30 गुणिले 3, 30 त्रिक 90. 35 गुण मिळालेले जे विद्यार्थी आहेत ते आहे 2. म्हणून 35 गुणिले 2, 35 जुने 70. आणि 36 गुण मिळालेले जे विद्यार्थी ते आहे 36 गुणिले 2 बरोबर 36 गुणिले 2 बरोबर 72. मग 37 गुण ज्यांना मिळालेले आहेत ते आहे 4 विद्यार्थी. म्हणून 37 गुणिले 4 किती आले, 148. 39 गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत 3. 39 गुणिले 3 बरोबर 117. आणि 40 गुण मिळवणारे विद्यार्थी किती आहेत, 3 आहेत. म्हणून 40 गुणिले 3 किती आलेले आहे, 120. यांची जी बेरीज आहे ते आपण केलेली आहे 35 आहे. आणि सिग्मा FI XI किती आलेला आहे, 956 एवढं आलेलं आहे. आता संख्याशास्त्रात सिग्मा I1 हे चिन्ह वापरणे खूप सोयीचे आपल्याला झालेले आहे. म्हणून याचा अर्थ समजून घेऊया. I हा धन पूर्णांक आहे, हा काय आहे, तर धन पूर्णांक आहे. म्हणून FI हा विद्यार्थ्यांना प्रत्येकी XI गुण मिळते असे आपल्याला समजायचे आहे. मग सिग्मा हे चिन्ह बेरजेसाठी वापरले जाते. हे जे चिन्ह आहे ते कशासाठी वापरले जाते, तर बेरजेसाठी. म्हणून n सिग्मा हे चिन्ह I च्या 1 ते n या किमतीसाठी म्हणजेच n पदांची बेरीज ही
ठरवत असते. सिग्मा हे बेरजेचं चिन्ह आहे हे आपल्याला माहीत आहे, जे आपण मागील इयत्तामध्ये देखील शिकलेलो आहेत. म्हणून बघा मध्ये x बार बरोबर सिग्मा FIX I छेद n किती आहे बघा 956 छेद किती 35, मग 37.31 हे आपलं उत्तर आपण इथे काढलेलं आहे. तर आपलं उत्तर काय आलेलं आहे तर 27.31. म्हणून दिलेल्या सामग्रीचा मध्य किती असणार आहे 27.31 हा त्याचा मध्य असणार आहे. आता मध्यांक म्हणजे काय तर तो मध्यांक देखील आपण इथे शिकणार आहोत. बघा सामग्रीतील संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडतात. या मांडणीतील मध्यभागी येणाऱ्या संख्येलाच काय म्हणतात तर मध्यांक असे म्हणतात. बघा याचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे तर 72, 66, 87, 92, 63, 78, 54 या सामग्रीचा जो मध्यांक आहे तो आपल्याला काढायचा आहे. आणि बघा तो मध्यांक आपण पुढील प्रमाणे काढून देखील घेतलेला आहे. बघा दिलेला प्राप्तांक चढत्या क्रमाने आपल्याला मांडायचा आहे. मग आपण तो मांडून घेतलेला आहे 54, 63, 66, 72 आणि 78 तसेच 87 असं आपण चढत्या क्रमाने मांडणी केलेली आहे. या मांडणीतील चौथी संख्या मध्यावर येते ती कुठली तर 72. बघा 1 2 3 4 72 ही आलेली आहे. म्हणजेच या संख्येचा मध्यांक किती आलेला आहे तर दिलेल्या सामग्रीचा जो मध्यांक आहे तो 72 हा आलेला आहे. म्हणजे चढत्या क्रमाने आपण मांडणी करून मध्यांक काढलेला आहे. आता बहुलक म्हणजे काय तर बहुलेख आपण इथे काढणार आहोत. तर सामग्रीमध्ये सर्वाधिक वेळा येणारा प्राप्तांक म्हणजे त्या सामग्रीचा काय आहे तर बहुलक आहे. इथे 90, 55, 67, 55, 75, 75, 40, 35, 55, 95 या संख्येवरून आपल्याला त्याचा बहुलक जो आहे तो काढायचा आहे. म्हणून बघा आपण त्याचा जो बहुलक आहे तो यावरून सर्वाधिक वेळा आलेला प्राप्तांक किती आहे 55 आहे. साहजिकच आहे आपल्याला इथे दिसत आहे 55. तर 55 हा जो नंबर आहे ही जी संख्या आहे ती जास्त वेळा आलेली आहे. मग जी जास्त वेळा संख्या येते तिलाच काय म्हटलं जातं तर दिलेल्या सामग्रीचा बहुलक असे म्हटले जातं. एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जी संख्या जास्त वेळा येते तिलाच काय म्हटलं जातं त्या सामग्रीचा बहुलक असे म्हटलं जातं. मग मुकुंदचे 7 वर्षाचे सोयाबीनचे एकरी उत्पन्न क्विंटलमध्ये किती आहे 10, 7, 5, 3, 9, 6, 9 असे आहे. यावरून एकरी उत्पन्नाचा जो मध्य आहे तो आपल्याला काढायचा आहे. मग दिलेली जी संख्या आहे ते आपल्याला आधी चढत्या क्रमाने मांडायची आहे. म्हणून मुकुंदचे 7 वर्षाचे सोयाबीनचे एकरी उत्पन्न बघा 10, 7, 5, 3, 9, 6, 9 एवढं एक क्विंटलमध्ये आपण मांडलेलं आहे. मग आता हे जे उत्पन्न आहे ते आपण ह्या सामग्रीचा मध्य काढण्यासाठी आधी मध्यांचे जे सूत्र आहे ते आपल्याला माहित आहे की सामग्रीचा मध्य बरोबर किती तर सामग्रीतील सर्व प्राप्तांकाची बेरीज छेद सामग्रीतील प्राप्तांकांची संख्या. आपण बेरीज केलेली आहे 10 + 7 + 5 + 3 + 9 + 6 + 9 छेदस्थानी आलेले आहे 7. यांची बेरीज आपण केलेली आहे 50 छेदस्थानी घेतले आहे 7. 7ने आपण कशाला भागायचा आहे तर 50ला भागायचा आहे. म्हणून सामग्रीचा जो मध्य आहे तो आलेला आहे 7.142. 7 क्विंटल हा मध्यांक जो आहे तो आपण काढलेला आहे. किती क्विंटल तर 7 क्विंटल. मग पुढील जे उदाहरण आहे ते देखील इथे आपण अभ्यासणार आहोत की दिलेल्या सामग्रीचा मध्यांक काढायला सांगितलेला आहे आणि संख्या आहे दिलेली जी संख्या आहे ती आहे 59, 68, 75, 70, 74, 75 आणि 80. मग मध्यांक काढण्यासाठी त्याचे जे सूत्र आहे ते आधी आपण इथे घेणार आहोत. तर बघा सामग्रीचा मध्यांक चढत्या मांडणीमध्ये मध्यांकी येणाऱ्या संख्येला सामग्रीचा मध्यांक म्हणतात. म्हणून वरील सामग्री आपण चढत्या क्रमाने मांडणार आहोत. बघा 59, 68, 70, 74, 75, 75 आणि 80 अशा चढत्या क्रमाने आपण ही सामग्री जी आहे ती संख्या आपण मांडून घेतलेली आहे. आता येथे प्राप्तांकाची संख्या 7 आहे म्हणजेच विषम आहे. तर विषम संख्या असल्याने आपल्याला 74 ही चौथी संख्या मध्यावर येते.
दिलेल्या सामग्रीचा जो मध्यांक आहे तो आपल्याला मिळालेला आहे, तो किती आहे तर 74 आहे. बघा 1 2 3 4 5 6 7 7 आपल्याला काय दिलेले आहे, विषम संख्या दिलेल्या आहेत. त्यापैकी 1 2 3 1 2 3 मधला जो आहे तो आपला झालेला आहे मध्यांक. मग आपल्याला दिलेल्या सामग्रीचा मध्यांक किती मिळालेला आहे तर 74 हा मिळालेला आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण या पाठामध्ये काय शिकलेलो आहोत तर शतमान व विभाजित स्तंभालेख म्हणजे काय हे आपण शिकलेलो आहोत. 2 स्तंभालेख जे आहेत ते आपण अभ्यासलेले आहेत. पहिला आहे विभाजित स्तंभालेख, दुसरा आहे शतमान स्तंभालेख. ह्याचा आपण अभ्यास केलेला आहे. तसेच वर्गीकृत व अवर्गीकृत या वारंवारता वितरण सारणी तसेच संचित वारंवारता सारणी कशी तयार करायची आणि त्यांचा मध्यांक, बहुलक म्हणजे काय इत्यादी विषयी देखील आपण या पाठामध्ये शिकलेलो आहोत. तर पहा, अशा प्रकारे आपला सांख्यिकी हा जो अभ्यास आहे तो आपण इथे पूर्ण केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण सांख्यिकी हे प्रकरण जे आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. आता त्याचा सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे या माध्यमातून सुद्धा आपण काय करणार आहोत तर हे जे प्रकरण आहे ते आपण समजून घेणार आहोत.